Good morning, student. Today we have to learn the topic. Which is the topic? Moment of inertia. Moment of inertia. What is meant by moment of inertia? Moment of inertia. So first we understand what is meant by inertia. Moment we have to know that what is meant by inertia. Inertia is the what is the inertia? Inertia means आपलं मराठीत म्हणू त्याला जडत्व म्हणजे everybody everybody continue to state of rest or state of motion is called त्याला काय म्हणू आपण inertia. What is the inertia? The inertia is the inertia means what is the inertia? Everybody continue to the to स्टेट ऑफ रेस्ट टू द स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ मोशन म्हणजे एखादी बॉडी जर रेस्ट मध्ये असेल नेचर मध्ये तर रेस्ट मध्येच राहील किंवा मोशन मध्ये असेल तर मोशन मध्येच राहील. याच्यामध्ये किती आहेत बेटा? दोन टाइपचे टाइप्स आहे. एक कोणता आहे? इनर्शिया ऑफ रेस्ट. एक कोणता आहे? इनर्शिया ऑफ रेस्ट. इनर्शिया ऑफ रेस्ट मीन्स everybody continue to the state of rest. State of rest is called त्याला काय म्हणू आपण? is called inertia of rest. काय म्हणू आपण? inertia of rest. What is the rest? Inertia of rest. Everybody continue to the state of rest is called काय म्हणू आपण त्याला? inertia of rest. inertia of rest. म्हणजे एखादी बॉडी काय राहील? रेस्ट मध्ये असेल तर रेस्ट मध्येच राहील. ती मोशन मध्ये येईल का? नाही. त्याला काय म्हणू? inertia of rest. What is the inertia of rest? Everybody continue the state of rest किंवा oppose the everybody oppose the state of rest त्याला काय म्हणू? inertia of rest. And what is the next? inertia of motion काय राहील बेटा? inertia of motion means everybody continue or oppose to the what is the oppose to the state of motion त्याला काय म्हणू आपण? inertia of motion. So what is the first we have to understand what is meant by inertia. Inertia means what is the everybody continue to the काय राहील? continue to the state of काय राहील बेटा? to the state of rest. रेस्ट मध्ये असेल तर रेस्ट मध्येच राहा पाहिजे. मोशन मध्ये असेल तर मोशन मध्ये. सपोज वी हॅव टू inertia of rest म्हणजे everybody opposed to the state of rest is called त्याला काय म्हणू? inertia of rest. मीन्स आपण जर बस मध्ये बसलो आणि बस सडनली चालू झाली तर आपल्याला काय भेटल? आपल्याला कोणता जर्क भेटल? आपण बस मध्ये बसलो आणि बस अचानक चालू झाली तर आपण कसं जातो? बसच्या काय जातो बेटा? मागं जातो की मागं जातो की पुढे जातो? बघा काय जातो? मागं. आपल्याला कोणी ढकलते का? तेव्हा नाही. म्हणून तेव्हा inertia of rest. म्हणजे एव्हरीबॉडी अपोज टू द स्टेट ऑफ रेस्ट त्यालाच काय म्हणू? inertia of rest. समजा एखादी बॉडी काय राहील? मोशन मध्ये असेल. आपण मोशन मध्ये असेल तर काय होईल? बघा बस मध्ये बसून आणि मोशन मध्ये आहे. मोशन मध्ये असले तर अचानक ब्रेक दाबले तर आपण कोणीकडे जातो? पुढे. काय जातो? पुढे. मग यालाच काय म्हणू? inertia of motion. दिस इज कॉल्ड ॲज द कन्सेप्ट ऑफ inertia. inertia मीन्स एखादी बॉडी काय राहते? कंटिन्यू द स्टेट ऑफ रेस्ट मध्ये असेल तर रेस्ट मध्येच राहायला पाहते. नाही तर मोशन मध्ये असेल तर काय पाहते? मोशन मध्ये. त्यालाच काय म्हणतो आपण? inertia. नाउ दिस इज आवर 10th पार्ट. नाउ वी हॅव टू फर्स्ट अंडरस्टँड मुवमेंट ऑफ inertia. So first we have to understand center of mass. काय म्हणू आपण? center of mass. What is mean by center of mass? The whole mass म्हणजे काय? total mass. The whole mass of any object is supposed
to be is supposed to be concentrated at the center of the body is called काय म्हणू आपण त्याला सेंटर ऑफ मास. काय म्हणू सेंटर ऑफ मास. लक्षात ठेवायचं डॉट दिला म्हणजे सेंटर. ओके. So what is the center of mass? The whole mass of any object किंवा आपण बॉडी म्हणू is supposed to be concentrated at the कुठे कॉन्सन्ट्रेट झालं सेंटर ऑफ द बॉडी त्याला काय म्हणू आपण सेंटर ऑफ मास. म्हणजे आपल्याला एखादी वस्तू जर उचलायची असेल तर कोणतं पण टेबल उचलायचं असेल तर एका काठीला उचलता येईल का आपल्याला उचलता येईल का नाही. कुठे उचलायला लागेल त्याच्या सेंटरलाच पकडावं लागेल कारण ते त्याचं काय आहे सेंटर मास. म्हणजे टोटल मास कुठं कॉन्सन्ट्रेट झालं ॲट द सेंटर. कुठं झालं ॲट द सेंटर त्यालाच काय म्हणतो आपण सेंटर ऑफ मास. जसं एखादं बाळ आहे एखादं बाळ जर असं आपण त्याचे हात धरले तर तो रडल आहे की नाही. त्याच्या बरोबर कमरेपाशी म्हणजे मध्यभागी जर धरलं तर काय होईल बरोबर उचलल आणि तो रडल का नाही. म्हणजे त्याचं होल मास कुठं कॉन्सन्ट्रेट झालं सेंटर. पण असं नाही की हाताचं वजन नाही असं नाही. म्हणून सेंटर ऑफ मास अशी कन्सेप्ट आहे की बॉडीचं कोणत्याही बॉडीचं मास कुठं कॉन्सन्ट्रेट झालेलं समजायचं सेंटरला. कुठं कॉन्सन्ट्रेट झालं सेंटरला. म्हणून आपण कोणतीही वस्तू कोणता दगड जरी उचलायचं त्याच्या मध्यभागीच पकडतो. असं काठेला वगैरे पकडलं तर येईल का नाही. लाकूड जरी उचलायचं तर मध्यभागीच. म्हणून त्या कन्सेप्टलाच काय म्हणतो सेंटर ऑफ मास. फक्त लक्षात ठेवायचं 2 मार्काचा विचार देते. तो व्हॉट इज माय सेंटर ऑफ मास द होल मास ऑफ एनी ऑब्जेक्ट किंवा काय म्हणा त्याला बॉडी. काय म्हणा बेटा बॉडी म्हणा. इज सपोज टू बी सपोज केलं त्यानं टोटल कॉन्सन्ट्रेट सपोज केलं म्हणजे कन्सिडर केलं नसते तसं पण सपोज केलं कॉन्सन्ट्रेटेड ॲट द सेंटर त्यालाच काय म्हणू आपण सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास. दिस इज ऑल्सो नेसेसरी फॉर द कशासाठी लागते आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया. देन बघू आपण ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशन द इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू एनी बॉडी फ्रॉम द सेंटर ऑफ मास त्याला काय म्हणू ॲक्सिस ऑफ रोटेशन. हे काय बेटा ॲक्सिस ऑफ रोटेशन. हे काय आहे ॲक्सिस ऑफ रोटेशन. जसं फॅन आपला फिरतो ना ॲक्सल भोवती त्याच्या सेंटरमधून जर गेलं समजा एखादी बॉडी एखाद्या कोणत्या असा ॲक्सिस की ज्याच्या भोवती बॉडी फिरते त्यालाच काय म्हणू ॲक्सिस ऑफ रोटेशन. सेंटर ऑफ मासमधून गेलं तरी चालते पण सेंटर ऑफ मासमधून गेलं तर कसा जातो तो ॲक्युरेट फिरतो सगळ्या दिशेनं सारखा व्यवस्थित. ओके. मग असा द ॲक्सिस व्हॉट इज द ॲक्सिस ऑफ रोटेशन द इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू अ बॉडी. द इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू अ बॉडी इन विच एव्हरी पार्टिकल इन द बॉडी रिव्हॉल्व इन अ सर्क्युलर ऑर्बिट. समजा इथला आता प्रत्येक बॉडी कशाची बनलेली आहे पार्टिकल. जसं पार्टिकल्स ओके तुम्हाला माहिती आहे लार्ज नंबर ऑफ पार्टिकल. जसं ह्युमन बॉडी कशाची बनलेली आहे सेलची. लार्ज नंबर ऑफ सेल कंबाईन्स टू फॉर्म काय बनते ऑर्गन है ना. जसं आपल्याला बायोमध्ये नाही जायचं व्हॉट वी हॅव टू स्टडी ही छोटे छोटे पार्टिकल. मग हे सगळे याच्या भोवती फिरायले म्हणजे हे सर्कल झालं इथला पार्टिकल असेल तर याच्या भोवती असा फिरल असा. म्हणजे सगळे पार्टिकल कसे फिरत आहे इन दिस डायरेक्शन इन अ डिफरंट रेडियस. याची रेडियस वेगळी राहील याची R1 याची R2 याची सपोज R3. ओके. ऑल दिस त्यालाच काय म्हणू ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग व्हॉट इज द ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू अ बॉडी इन विच एव्हरी पार्टिकल मूव्ज इन अ कोणत्या दिशेने बेटा कॉन्सेंट्रिक सर्कल किंवा सर्कल त्याला काय म्हणू किंवा मूव्ह सर्क्युलर मोशन त्याला काय म्हणू आपण ॲक्सिस ऑफ रोटेशन. नाव we have to understand now moment of inertia. Moment of inertia of a rotating body कशाचा is defined as moment of inertia of कोणत्या बॉडीचा असते रोटेटिंग बॉडी any body rotating body is defined as sum of product of mass of each particle and square of distance between axis of rotation
and particle of mass किंवा body mass, particle of mass. Okay, मग what is the moment of inertia? 2 मार्काची डेफिनेशन डेफिनेट विचारतात, फक्त लक्षात ठेवायचं. ओके, many times this definition asked in board exam. So what is the moment of inertia of rotating body साठीच असते, is defined as, rotating म्हणजे फिरणारी बॉडी. ओके, defined as the sum म्हणजे काय बेटा, sum of product of mass of each particle and square of distance between the axis of rotation. सपोज ही बॉडी आहे आणि हे काय आहे त्याचं, हे पहिला पार्टिकल, किती त्याचं मास m1, ही किती पार्टिकल आहे बेटा m2, आणि याचं सपोज r2 डिस्टन्स आहे आणि याचं किती आहे r1. मी दोनच पार्टिकल घेतलं. मग व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया? I इज m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर. मग व्हॉट इज द mi ri स्क्वेअर. I varies from 1 to 2. दोनच पार्टिकल्स. This is called moment of inertia. What is the moment of inertia? Moment of inertia is the product of mass of each particle and square of distance from the axis of rotation. मी किती भेटले? सपोज द बॉडी इज मेड अप ऑफ किती पार्टिकल घेतले बेटा? 2. पहिल्याच मास किती आहे m1, त्याचं डिस्टन्स किती आहे r1, म्हणजे या इन दिस वे रोटेट व्हायली ती. आणि दुसऱ्याचं किती आहे r2, ही पण ॲक्सिस भोवती रोटेट आहे, याची रेडियस किती आहे r2, याची किती आहे r1. मग मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे माहित आहे तुम्हाला, प्रोडक्ट ऑफ कशाचं आहे, मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशन मधलं आणि पार्टिकल ऑफ मास याच्यामधलं डिस्टन्स किती आहे, पहिल्याचं r1 आणि दुसऱ्याचं किती आहे r2. दोनच पार्टिकलचा हा ऑब्जेक्ट बनलेला आहे. मी दोनच घेतले, तुम्ही 100 घ्या, काही चालते त्याचे. ओके, मग पहिल्याच काय झालं बेटा, m1 r1 स्क्वेअर m2 r2 स्क्वेअर. मी याचं समेशन घेतलं कारण की याच्या किती पार्टिकल आहे, I व्हॅरीज फ्रॉम 1 to 2. मग इथे काय आलं mi, म्हणजे पहिल्यांदा 1 व्हॅल्यू ठेवलं तर हे येईल, 2 ठेवलं तर हे येईल. ओके, समजलं. मग व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया? मोमेंट ऑफ इनर्शिया इज द product of mass of each particle and square of distance from the axis of rotation. किंवा we have to simply center of mass घेतलं तर काय, मोमेंट ऑफ इनर्शिया I is equal to m is the center of mass and r is the radius. What is the mr square? R is the radius of gyration म्हणू आपण त्याला, किंवा r square. So what is the moment of inertia? It is the product of mass and square of distance from the axis of rotation. We have to simply this definition also apply. पण where m is the total mass of the body आणि r is the radius of gyration, किंवा याला आपण k ने सुद्धा दाखवू शकतो. ओके, मग व्हॉट इज द याची डायमेन्शन काय येईल, I इज इक्वल्स टू काय LMT. सांगा, L म्हणजे काय, मास. L म्हणजे काय, लेंथ किती टाइम आहे बेटा 2, मास किती टाइम आहे 1, मग इथं काय असेल 1 0. याचं युनिट काय येईल, SI युनिट म्हणजे काय, इंटरनॅशनल स्टँडर्ड युनिट्स. मग व्हॉट इज द SI युनिट काय आहे ते किलोग्राम, आणि CGS युनिट काय आहे ते बेटा ग्राम. हे किलोग्राम मीटर स्क्वेअर आणि ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर. माससाठी किलोग्राम, लेंथसाठी मीटर स्क्वेअर आणि ग्रामसाठी. CGS म्हणजे जे युनिट आपण कशामध्ये मोजतो, सेंटीमीटर, ग्राम आणि सेकंद. मग C फॉर सेंटीमीटर, सेंटीमीटर स्क्वेअर, ग्राम म्हणजे काय जी म्हणजे काय ग्राम मध्ये मोजतो. सेकंद आहे, सेकंद याच्यात नाहीच आहे, मास आहे का नाही, टाइम आहे का नाही. दिस इज द डायमेन्शन, युनिट अँड फॉर्म्युला फॉर द कशाचा, मोमेंट ऑफ इनर्शिया. व्हॉट इज मीन बाय मोमेंट ऑफ इनर्शिया? देन इट इज द प्रोडक्ट ऑफ mass of each particle and square of distance from the axis of rotation. Okay.